मी मोहन मुरलीधर भांडवलकर विश्वस्त सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट करंजी। हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात करंजी या गावी आहे। या मंदिराची आख्यायिका अशी म्हणजे यापूर्वी या ठिकाणी द्वापार युगात गवळी कुळात मालुबाई म्हणून ही होती। त्या मालुबाईला पोटी संतान नसल्यामुळं तिचा घरामध्ये नणंद जावा सासू सासरे नवरा छळ करत असे। तर तिने त्या गावामध्ये एक साधू असा फिरत आल्यानंतर साधूला घरी आल्यानंतर षोडोपचारी पूजा केली। साधूने सांगितले गुजरात काठीवाडमध्ये सोरटी सोमनाथ म्हणून सोमेश्वराचं मंदिर आहे, त्या ठिकाणी तुम्ही पूजेला जावा। ते नंतर त्यांनी सांगितलं की वडेच्या काठी जाऊन वाळूची पिंड करून त्याची पूजा करत जा रात्री 12 वाजता। ती 12 वाजता त्याची सेवा करू लागली। अशी 12 वर्षे सेवा केली आणि सोमनाथ प्रसन्न झाले। सोमनाथ प्रसन्न झाले तर सोमनाथांनी सांगितलं, पूर्वी इथे जंगल होतं, जंगल त्या ठिकाणी एक वारुळ आहे, त्या मालुबाईकडे गवळ्याचा धंदा असल्यामुळे गाई गुराचं असायचे। ते वारुळच्या ठिकाणी मी सरपोरपणी गायला दूध प्राशन करण्यासाठी येईल, तर त्यांचा गोराकी खोमणे म्हणून आहे, ते आता अजून वंशज आहे त्यांचे कोराळे आणि जळगाव। तर ते ठिकाणी वारुळापाशी गाई कपिला गाई चारा खाण्यासाठी गेली असता त्या वारुळातून सरपोरपाने गायला दूध प्राशन करण्यासाठी सरपोरपात सोमेश्वर आल्याने गायला दूध प्राशन करू लागले। त्यानंतर त्या गोराक्याला वाटलं आपल्या गायला सर्प चावतोय म्हणून त्यांनी मोठ्याने आरवणे ठोकल्या, कुणी आलं नाही। त्याने हातातील कुऱ्हाड बेरकून त्या सर्पाच्या मस्तकावर मारली आणि त्याचा घाव मस्तकावर पडल्यानंतर ते सर्प त्या वारुळात गुप्त झाला। गुप्त झाल्यानंतर हा प्रकार येऊन त्यांनी तिच्या मालकिणीला म्हणजे मालुबाईला सांगितला। मालुबाईला त्याचा पश्चाताप भरपूर झाला। तिने अनेक प्रकारे शाप त्या फमणीला दिला आणि सोमनाथाचा दावा केल्यानंतर सोमनाथांनी सांगितलं ज्या ठिकाणी मी वारुळातून आलतो ते वारुळ खोदून पहा, तिथं मी स्वयंभू लिंगात आहे, कुऱ्हाडीचं गाव आहे। तर गावकऱ्यांनी तिने सांगितलं तर गावकरी येऊन त्यांनी ती वारुळ खोदलं आणि त्या ठिकाणी स्वयंभू लिंगात स्वयंभू पिंड निघाली आणि त्या मस्तकावर कुऱ्हाडीचं गाव असे खास निघाले। मालुबाईने अनेक वर मागून घेतले की या ठिकाणी पुढे कलियुगी लोकांची ही होईल, अल्पशिवी तुम्ही भक्तांना दर्शन द्यावं लागेल। तर सोमनाथांनी सांगितलं मी श्रावणी शेवट सोमवारी सरपोरपात येईल आणि भाविकांना दर्शन देईल। मालुबाईने वर मागून घेतल्यानंतर मालुबाईने मागितलं तुम्ही सरपोरपात जरी आला तरी कुणालाही दंश नाही झाला पाहिजे, तुम्ही दूध पिले त्याची वीजबाधाही कुणाला झाली नाही पाहिजे। अजून हा प्रकार आत्तापर्यंत चालू आहे। आज गुरुपौर्णिमा, आज भाविक लोक येतात इथं दिवसभर पाठीपासून महापूजा वगैरे सर्व चालू असतं। दुपारी 12 वाजता आरती असते, 12 आरतीनंतर खिचडी वाटप इथं चालू आहे, दिवसभर चालू आहे। संध्याकाळी परत सांज आरती असते, आज 9 वाजता आरती असते। आरती झाल्यानंतर मंदिर बंद होतं आणि पहाटे 5 वाजता मंदिर उघडले जाते।